नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. स्वागत आहे तुमचं, खूप खूप स्वागत आहे. मी समीर चौगुले. मी काय सेवा करू शकतो तुमची? ऐका 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 ऐका. तुम्ही असे ओव्हरलॅप्स केलीस वाक्यांची तर फक्त तुम्हाला वाक्य म्हणण्याचा आनंद मिळेल, आम्हाला ऐकण्याचा आनंद मिळाला पाहिजे की नाही, आहे की नाही? त्यामुळे एकेकाने एकेका वेळेला बोला. हा चला, आता पहिलं कोण सांगणार आहे मला? कोण आहात तुम्ही? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. ते नाही म्हणत मी, तुमची नावं विचारली मी. नावं काय? आम्ही आमची नावेच सांगितली. हे नाव आहेत तुमची? हो. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नाही हे बघा, संगीत मला सुद्धा आवडतं, हो हो. पण म्हणून आयुष्यातलं प्रत्येक वाक्य त्याला चाल लावायची असं नाही होत, कळलं का? जगातलं कोणीही असं वागत नाही. नॉर्मल बोला तुम्ही. आम्ही असंच बोलतो. आमचं नॉर्मल हेच आहे. हेच तुमचं नॉर्मल आहे? हो. खूपच आनंद आहे. असो, मला हे कळतंय. पटापटा मी तुम्हाला मदत करतो, कारण ह्या मिशीवाल्या ज्या गरोदर आत्या आहेत त्यांना मोकळं करायचं. हां, मला सांगा, पटपण काम करून टाकतो. मी मिशीवाली गरोदर आत्ता नाहीये. मी यांची वडिली आहे. यांची वडिली हे कुठलं नातं आहे? स्त्रीलिंगी बाप कोणाचा असतो? असो असो, पण तुम्ही इथे का आलायत मला सांगा का? आता इथे नाव बदलायलाच येणार ना? इथे काय स्टीलच्या भांड्यावर नाव करून घ्यायला येणार आहे? बंब 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 बंबा. हे काय? हे काय? माझं भांड तांब्याचं आहे. कशाला मारायला भांडी घेऊन माझ्या समोर येत आहे? भांडीवाला वाटलो का मी तुम्हाला? नका. मुळात ना, भांड्यावर जेव्हा आवाज काढतात ना, तो मला किळसवाणा वाटतो. त्यात तुमची मिमिक्री बिभत्स. नका करत जाऊ. हे लक्षात आलं का? मला सांगा, तुम्हाला नावं चेंज करायची आहेत की नाही? ओके ओके. कोणाकोणाला नावं चेंज करायचं मला सांगा. मी सांगू? हा, ही सांगेल. जास्त करू नका. मी शासनाचा माणूस आहे, अधिकारी आहे. माझी मस्करी करायची नाही. डायरेक्ट त्यांनी सांगितलं असतं ना, ही सांगून गाठबीट बसेल शरीराची. कसं शरीर आहे बघा जरा तुम्ही स्वतःचं. यार, नशिबी कोण माणसं आली आहेत माझ्या, तेच कळत नाही यार. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नाही आवडत आहे मला चाल तुमची. वेडे वाटताय. गप्प बसा. वहिनी तुम्ही सांगा. खरंच तुम्ही वेडे वाटताय? अरे ते नाही हो, नावं चेंज करायची आहेत ना तुम्हाला, त्याबद्दल सांगा. 4 नावं बदलायची आहेत. काही डिस्काउंट मिळेल का? का मेथीची जुडी घ्यायला आलात तुम्ही? डिस्काउंट? शासनाचं ऑफिस आहे. जी फी ठरवलेली आहे तेवढी तुम्हाला पे करावी लागेल. शी बाबा. शी बाबा. शी बाबा. शिबा आबा. चाल बदला रे, चाल बदला. ही चालेल का? अरे काय फॅशन डिझायनर आहे का मी? ही कुठली चाल आहे तुझी? मी काय सांगतोय लक्ष द्या ना जरा. असं करू नका बाळांनो, माझे खूप काम आहे. तो बघ माणूस ऑलरेडी वेटिंगला बसलाय तिकडे. असं करू नका. हा, तर तुम्हाला नावं बदलायचे मला सांगा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर नावं बदलायचे मला सांगा. नावं तुम्हाला का बदलायचे? काय कारण असू शकतं? आजपर्यंत आमच्या नावामुळे खूप गोंधळ झाली. लोक आमच्यावर हस हस हसली. आजपर्यंत लोकांनी आम्हाला खूप शिव्या घातली. माझ्या नावामुळे तर लोकांनी मला टपली मारली. आणि लोकांनी मला तर दगड फेकून 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 दगड फेकून मारली. किती दगड फेकले रे तुला मारायला? सांग ना मला. पण एवढं ऍक्च्युली एका नावामुळे होऊ शकतं? ऍक्च्युली हो. काय नाव आहे त्या नावात? काय एवढं? मी शिवाली आवली कोहली. भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मैंने तो बता दिया आवली लावली कोहली. अरे घाबरे नको. का तू जरा वेगळं करतोस? सांगून ठेवतोय, जरा वेगळं करतोय. डोक्यात नको जाऊ. मी अजून शांत आहे ना बाळा. आणि ही जी तुमची नावं आहेत ना, तुम्हाला दगड मारलेच पाहिजेत. या लायकीची नावं आहेत तुम्हाला. सर सर, हा, मृदुकल शोभिनी की शिशुपाल रक्तरंजित, ह्यात मला कळत नाही कुठलं नाव. कुठली? मृदुकल शोभिनी आणि शिशुपाल रक्तरंजित. कन्फ्यूज आहे सर, कुठलं घेऊ मला. बस तिकडे. बस बस. मी ऑलरेडी नावांच्या कन्फ्युजन मध्ये आहे. माझं कन्फ्युजन वाढवू नकोस. सॉरी प्लीज. हा, एक नाव फायनल करा आणि मला नंतर सांगा. मी आहे ना मदतीला तुमच्या. येस सर. हा, एक नाव फायनल करा आणि मला सांगा.
हा आता मला सांगा तुमच्यात लहान कोण आहे? हा शिवाली. काय नाव आहे तुझं? मग शिवाली काय म्हणालीस ना? हा हळू का? हा शिवाली तू लहान आहेस बरोबर आहे. तर मला सांग तुला तुझं नाव बदलायचं आहे? नवीन नाव का हवंय तुझं? मी शिवाली. मला माझ्या आईचं नाव पावली खूप आवडतं. मला माझं नाव ठेवायचंय पावली. मी भिवाली. मला माझ्या लहान बहिणीचं नाव खूप आवडतं म्हणून मला माझं नाव ठेवायचंय शिवाली. मी पावली. मला माझ्या दोन्ही मुलींची नावं खूप आवडतात म्हणून मला माझं नाव ठेवायचंय शिबिवाली. शिवाली शिवाली बिवाली शिबिवाली. तुम्हाला कळतंय का? कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून तुम्ही नवीन नाव ठेवताय की नाही? कन्फ्युजन दूर होत आहे का? मग नाही होत आहे. लक्षात घ्या. हे अशी काही वेडी वाकडी नावं जर जुळवलीत तुम्ही काय होईल तुमचं नाव? मी पावली आवली कोहली. मी शिवाली आवली कोहली. मी शिबिवाली आवली कोहली. म्हणजे याचं काय म्हणजे काय? माझं नाव कोणीच नाही ठेवली. तुला काय करायचं आता? माझं नाव आहे अवली लवली कोहली. मला माझ्या वडिलांचं नाव ठेवायचंय. वडिलांचं नाव काय? लवली कोहली. मग माझं नाव होणार लवली लवली कोहली. अरे आता तू येडा का रे? तू येडायस? आता तू तुझं नाव लवली केल्यानंतर ह्यांची पण नावं चेंज होणार. आता ह्यांची नावं काय होणार? मी पावली लवली कोहली. मी शिवाली लवली कोहली. मी शिबिवाली लवली कोहली. मैंने तो पहले बता दिया लवली लवली. अरे घाबरे नको. तुम्हाला काय वाटतं मी टाइमपास म्हणून इकडे उभा आहे? फालतूगिरी करू नका. सांगून ठेवतोय माझं. मी पेशन्स सुटत चाललेत. प्लीज इथे मी जनतेची सेवा करायला आहे. हा शांत बसा जरा. सर हा सूर्य तेज रुद्रपतेंद्र की निमिष मात्र बब्रुवान. काय काय काय? सूर्य तेज रुद्रपतेंद्र की निमिष मात्र बब्रुवान. ह्यात मी कन्फ्युज आहे सर. म्हणजे मगाची 2 कॅन्सल झाली पण ह्यात काहीतरी एक सांगा सर. गोट्या ठेव. गोट्या. पण सर माझं आडनाव कपाले आहे. बस तिकडे बस. तुझं नाव काय आत्ता म्हणालास? याचं काय समजायचं रे? ह्याचं काय समजायचं मी? पहिलं की आत्ताच? अरे आत्ताचं नाव काय तुझं? लवली लवली कोहली. 2 लवली आहेत ना. यातला बाप कसा ओळखायचा? आणि बापाचं नाव ठेवायचंय कशाला तुला? मग मी पहिला लवली आणि दुसरा लवली ठेवू? अलेक्झांडर आहेस? प्रिन्स चार्ल्स आहेस? पहिला प्रिन्स दुसरा प्रिन्स ठेवायला? कोण आहेस कोण तू? हा मुळात बापाचं नाव तुला ठेवायचंय ना. बापाची परमिशन काढायला लागते. काढलीस? अरे बापरे. लवली तर टिवलीकडे गेली आहेत. कोण टिवली? माझे काका. काकांचं नाव टिवली आहे? हो कारण बावली आजारी आहे ना. कोण बावली? काका टिवली आणि लवलीची लहान बहीण माझी आत्या. अरे आत्याचं नाव टिवली आहे? हो आता लवली आणि टिवली चवलीच्या गाडीत ना बावलीकडे जाणार आहेत. अरे कोण आहेत हे? आणि तिकडे दमनची दमली भेटणार आहे. अरे गप्पा बसा रे. अरे नका करू हे. लिवलीनी ढिवलीनी बिवलीन बिवली ली 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 डोकं फिरायला लागला तर माझं. ली नकोय हा शब्द मला. माझ्या ऑफिसमध्ये ली शब्द यापुढे मला नकोय. लक्षात आलं? नवीन नाव असते तर सांगा नाही तर मी नेक्स्ट बोलवतोय. नवीन नाव आहे तुमच्याकडे? आमची नावे ठरली. हा सांगा चला. मी आहे कामिनी. गुड. मी आहे भामिनी. भामिनी. मी आहे स्वामिनी. मी आहे दामिनी. तू का दामिनी? तू का दामिनी? पुरुष आहेस ना तू. दामिनी कसा तू? मग मी दामिना होतो. दामिना नाव कोणाचं असतं? दामिना. मग मी दागिना होऊ? असंही नवरा म्हणजे बायकोचा खराखुरा दागिनाच असतो. हे दागिना नाव ठेवणार असतील तर मी माझं नाव ठेवते बांगडी. मी वाकी. मी बाजूबंद. मग आमची नावं होतील मी वाकी दागिना कोहली. मी बाजूबंद दागिना कोहली. मी बांगडी दागिना कोहली. मी दागिना लवली कोहली. तुम्हा सगळ्यांना एका लाकडी बॉक्स मध्ये बंद करतो. प्राजक्ता माळीला देतो आणि सांगतो एखादा स्टुडिओच्या बाहेर लॉन्च कर या सगळ्यांना. आणि तिकडेच विसरून ये. निघायतून. हो हो लेट्स गो टू द प्राजक्ता माली. निघ. चली. सर मी माझं नाव झुंजारपती कवच कुंडले त्रिनेत्री हे ठेवलं तर? तू तुझं नाव एवढंच ठेवायचं किंवा एवढंच ठेवायचं. ली हेच तुझं नाव आहे आता. सर पण कुछ किंवा एवढंच ठेवायचं. फास्ट फायनल. फायनल नाही. क्या बात है. बहारदार परफॉर्मन्स आहे. नावांचं कन्फ्युजन मला प्रचंड आवडलं. क्या बात. प्रसाद दा. वा वा. मी कमेंट देऊ का ही देईल आधी काय?
भन्नाट. आज जे कन्फ्युजन केलं ते इतकं डोकं भणभणायला लागलं, इतकं आहे ते, पण भन्नाट. आणि बने तुला माझा सल्ला किंवा विचारणा अशी आहे की आत्ता कुठे नाव कमवायला लागलायस, तेवढ्यात का बदलायचंय तुला? खूप शुभेच्छा, मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स ॲज युजल. मला आता हे फिलिंग्ज आहेत की आय विश आय कुड हग अ सिरीज. आणि तुम्हाला खूप मिस केलं हे मला आत्ता सांगायचं आहे. जेव्हा ही सिरीज नसते तेव्हा तुम्ही असेच्या असे आम्हाला आठवता. हे या सिरीजचं यश आहे असं मला वाटतं. समीर दादा, मला जी मोकळीक तू बाकीच्यांना देतोस या सिरीजमध्ये वावरण्याची आणि तू रिलॅक्स करतोस ते बघायला फार आवडतं. बने आज दिन बने, बहुत दिनों बाद मजा आ गया. मजा आली, मस्त होती. वा 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 वा. मंडळी, लग्नगाठी या कधी कुठे कशा बांधल्या जातील काही सांगता येत नाही. चला बघूया याच लग्नगाठींमुळे काय उठाठेवी घडताय ते. ज्या उठाठेवी दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नाही 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 सर, नाही सर, नाही सर. हो सर, हो सर, हो. नाही नाही सर, नाही सर, मी आज काहीही करून फाईल पाठवतो सर. हो सर. नाही नाही, मला माहिती आहे जरा उशीरच झालाय, पण आज हेड ऑफिसला फाईल येईल. येस, सॉरी सर, सॉरी. नो सर, येस, सॉरी सर, थँक्यू सर, बाय. हे दत्तू, खूपच उशीर झाला का रे? हो. पिपाणी आली पिपाणी आली आली आली. पिपाणी जोर जोरात वाजून गेली. तुमच्यावरचा सगळा राग स्टाफवरती काढलाय. बापरे, तुम्ही आलेल्या आतमध्ये पाठवायला सांगितलं. लगेच बोलवलं. जा लवकर. जरा इथे ठेवते. सर, आत येऊ सर? या, अजून आत या. अय्या, सॉरी सॉरी. या, आता परत नका करू. या 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 मालकीनबाई, या मालकीनबाई. कसं काय आलात? जरा उशीर झाला सर. सॉरी. हो का मालकीनबाई? मी नाही मालकीनबाई, मी साधी क्लर्क आहे सर. मग वागा तशा, मग जरा तशा वागा. कधीही येता, कधीही जाता. कामाची काही फिकीर नाही, काही नाही. काय सांगितलं होतं परवा? आज सकाळी 10 वाजता मला टेबलवरती फाईल हवी आहे, हेड ऑफिसला पाठवायची आहे. कुठे फाईल? तुम्ही स्वतः 3 वाजता उगवले. 3 वाजता आलेल्या आहेत मालकीनबाई. 3 वाजता आलेल्या आहेत मालकीनबाई. सॉरी सर, ते जरा लग्न होतं. जरा लग्न होतं, द्या कारण द्या. या वयात लग्न करणार आहात तुम्ही? नाही सर, बॉस आपला विनोद करतोय. ए मज्जा, हसा. तसं नाही सर, सॉरी सर. काय? ते माझं लग्न नाही. मग कुणाचं लग्न? माझ्या मुलाचं लग्न होतं. वा, काय थापा मारतील ना. काय काय बाबा, अचानक मुलाचं लग्न. आज मला वाटलं मुलाचं लग्न, मी केलं मुलाचं लग्न. वा. नाही सर, आमच्यासाठी पण अचानक होतं. काय पर्याय सोडला नाही पोराने. म्हणजे पळून आणली पोरीला. तुमचा मुलगा एक मुलगी पळवून घेऊन आलाय. एक मुलगी पळवून घेऊन आलाय तुमचा मुलगा. हो सर. बसा बसा, बॉस बोलतोय, आपण बसायचं. सॉरी सर, तसं नाही. डायरेक्ट आलात ना. सॉरी. मुलगा मुलगी पळवून घेऊन आलेला आहे. हो सर. नाही, तो तरी दुसरं काय करणार? काय संस्कार काय केलेत ना आपण मुलावर? काय संस्कार केलेले आहेत आपण मुलावरती, मला सांगा. असं नाही सर, मी ये इधर आओ, इधर आओ. ये क्या क्या देख रहा है उधर से? क्या देख रहा है उधर से? क्या है, मदारी है? मैं मदारी का है क्या? तो क्यों देखा? क्यों देखा? माकड़ तड़े करते क्या? मैं वो कर रहा हूं क्या? मैं चलो काम करो. इधर आओ, इधर आओ. हंसे क्यों? सर, हंसे क्यों? सर, तुम्ही ते हिंदीमध्ये बोलत होता म्हणून मला हसायला आलं. हा, ते माझं चुकलं. मी काम कर. ओय ओय, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. कामाकार, कामाकार. सॉरी सॉरी सर. हा, सॉरी करत बाई. हे मी कशावर रागवत होतो? मुलाचं लग्न माझ्या. मुलगा, बसा जरा तुम्ही, बसा. लग्नाला आलाय माझ्या, बसा. म्हणजे असं बसा. हे असं असं बसाल तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये? नाही सॉरी सर. नीट बसा, नीट बसा. हा. अरे बापरे. नाही, मांडीला मांडी होतच नाही. नाही, नीट बसा, नीट बसा. एक ऑफिसचे तिकीट्स असतात, ते पाळा. काय करणार तुमचा मुलगा? काय करणार मला सांगा? पळवूनच आणणार ना मुलगी. संस्कार नाहीत त्याच्यावर. काही संस्कार नाही, काही नाही. आई बेशिस्त, मुलगा बेशिस्त, उंडारतोय आपला बाहेर, आणतोय मुली पळवून, करतोय लग्न. काहीतरी वाटलं पाहिजे जरास तरी. संस्कार कसे असले पाहिजेत? मी जसे माझ्या मुलांवर केले तसे असायला हवेत की नाही? माझी मुलं बघा, सकाळी उठतात, योगा करतात, संध्याकाळी स्तोत्र म्हणतात, रात्री झोपण्याआधी मोठ्यांच्या पाया पडतात,
5 रुपयाचं चॉकलेट जरी घ्यायचं असेल तरी मला विचारतात बाबा घेऊ का आणि मग घेतात, कळलं का? हे असतात संस्कार. नाही तर आपलं चांगलं आहे. सर पण मी पण केलंय. काय केलंय तुम्ही? कोंबडी फिरते अशी इकडे तिकडे, पिलं भटकताय तिकडे तिकडे. ते काही नाही, खूप झालंय तुमचं. हे घ्या, दिस इज फायनल. काय? टर्मिनेशन लेटर. नाही सर सर प्लीज. मी तुम्हाला कामावरनं काढलेलं आहे. हे तुमचं टर्मिनेशन लेटर आहे. करू सर, एकदा शेवटचं चुकलं सर, माफ कर सर. मुलांचं शिक्षण बाकी आहे सर. माझा मुलगा 12वीचं वर्ष आहे सर. गेली 6 वर्ष 12वीचं वर्ष आहे त्याचं. नाही पण पुढेच जात नाहीये मुलगा. आता करणार क्लिअर. ती सकाळी मुलगी आणली ना पळू, ती MSc आहे. ती म्हणाली मी करून घेते, क्लिअर करून घेते. ती मुलगी MSc आहे आणि हा गधडा 12वीत आहे. त्यांचं झालं. काय शिकणार आहे तो तिच्याकडनं? करेल आता तो. नाही करणार तो. तुमचे जीन्स आहेत त्याच्यात. सर पण तुम्हाला तरी आहे का अक्कल? 5 लाखावर किती शून्य असतात? 5 की 6? 4 असतात ना. अक्कल, ही अक्कल. 5 लाखावर 4 शून्य असतात. मागे म्हणूनच तुमच्यामुळे एका वेंडरला आपण 50,000च्या ऐवजी 5 लाख रुपये दिले होते. पण सर उलटा पेंट करून तुम्ही सही केली होती ना सर? केली होती मी केली होती. पण मी ती करत असताना तुम्ही मला काय म्हणालात? सर डोळे झाकून सही करा, मी चेक केलंय. ते ऐकताना असं करून मी सही केली, त्याच्यात 4 शून्य गेलेले आहेत माझे, कळलं ना? सॉरी सर, माझं शेवटचं चुकलं. मला नका सांगो. ही अशी माणसंच नको आहेत मला अवतीभवती. आईला शिस्त नाही, मुलगा मुली पळवून आणतोय. सर ऐक, शेवटचं काय करणार ना सर? आता शेवटी तुमचीच मुलगी पळवून आणली आहे त्याने. कुणाचीही आणू द्या. माझी मुलगी पळवून आणली असेल तर माझी मुलगी पळवून आणली आहे. माझी मुलगी पळवून आणली आहे सर. तुमची मुलगी पळून आणली त्याने. माझी मुलगी पळवून आणली. तुमची मुलगी पळून आणली. मला पण कसं काय, मी पण असंच झाले सर. ती म्हणाली आता MSc झाले तरी बाबांनी लग्न लावून नाही दिलं. आता म्हणतात PhD कर. पुढची 7 वर्ष अजून मी लग्नाशिवाय राहू शकत नाही असं म्हणाली. मी तिला म्हटलं PhD कर. हे माझी मुलगी म्हणालेली. डायरेक्ट घुसली हो घरात. आली, माप आणलं, स्वतःच उलांडले, गेले घरात. माझं झालं तुमच्या मुलीने माझं झालं. अरे बापरे, ही कोण असं म्हणेपर्यंत गाऊन घातला आतमध्ये भांडी घासायला बसली सर. काय कळेना झालं सर. हे सगळं माझ्या मुलीने केलेलं आहे. तुमच्या मुलीने सर 15 मिनिटात 10 वर्ष जुनी सून वाटायला लागली सर. मला असं एवढी लग्नाळलेली होती सर. नाही हे खोट आहे. मला विश्वास नाहीये. मी माझी मुलगी नसणार सर. तुम्हाला मी असंच म्हणाले सर. मी घेतला नाही तिला घरात तर ती म्हणते की नाही घ्या मला घरात. माझा बाप राक्षस आहे, राक्षस, हिंसरा, श्वापद आहे म्हणाली ती मला. असं म्हणाली? हो सर. नाही माझी रसिका असं नाही म्हणणार. नाही हे तुम्ही खोटं बोलताय. मला वाटलंच होतं की तुम्हाला खोटं वाटेल. मी त्यांना घेऊन आले सोबत. 1 मिनिट. पोप्या, ए पोप्या. पप्पा पाया पडते. चल तिकडे हो. लांब हो. रसिका तू रसिका काय केलंयस तू? लग्न करून आली आहेस रसिका? हो पप्पा, कारण माझं खूप प्रेम आहे पोप्यावर. काय नाव आहे माझ्या जावयाचं तर? पोप्या. नाही सर, ते पोप्या म्हणजे लाडा नाही, घरातलं नाव आहे पोप्या. खरं नाव त्याचं प्रपंच आहे सर. हा प्रपंच नाही, हा पसारा आहे. तुम्ही नीट काय आहे हा पोप्या? रसिका तू ह्याच्याशी लग्न केलंयस? पाया पडतो बाबा. रसिका काय बोलला? कसं बोललास? पाया पडतो. हे रसिका हे तू कोणाशी लग्न केलंयस? हे काय आणलंयस तू चुकून? ज्याला अजून कंठही फुटला नाही त्याच्याशी लग्न केलंयस तू? हा कसा आहे हा पोप्या? बघ ग जरा एकदा. याच्यापेक्षा एक खराखुरा कोंबडा आणला असतास, खुराड्यात ठेवला असता, गटारीला आनंदाने कापला असता, असा खाल्ला असता ग. हे काय वाटेल ते ऐकून नाही घेणार मी पोप्याबद्दल. माझं पोप्यावर प्रेम आहे आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या पोप्याला वाटेल ते बोलायचं नाही. रसिका निशब्दम. कितीही काही झालं तरी तो तुझा बाप आहे, त्यामुळे आवाज खाली. सर संस्कार. कसा डोंबल्याचे संस्कार? बोलायला लागला की वाटतं पंचतंत्र मधला पोपट बोलतोय. संस्काराचं सांगतायत मला. तू माझ्याशी बोलू नको अजिबात. शांत बस. मला तुझ्याशी बोलायचं. रसिका काय केलंस तू? रसिका
काय 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 कमी केलं होतं ग मी तुझ्यासाठी? लग्न करण्याआधी बापाला एकदा सांगावं असं नाही वाटलं? पप्पा असं काय करताय पप्पा? पप्पा घर कॉलेज अभ्यास पप्पा, पप्पा घर कॉलेज अभ्यास पप्पा, पप्पा घर कॉलेज अभ्यास पप्पा, या सगळ्यात गुंता झाला होता माझा पप्पा. पण पोप्याने मला खरी गंमत दाखवली. पोप्यानं मला समुद्रावर घेऊन गेला. म्हणाला असे हात पसर आणि मोठा श्वास घे, बघ तुला गंमत जाणवते की नाही. आणि खरंच पप्पा मला गंमत जाणवली आणि त्या क्षणी ठरवलं आयुष्यात पुढची गंमत मी पोप्या बरोबरच करणार. रसिका, काय गंमत करणार म्हणतीस? मूर्ख आहेस का जराशी? रसिका ऐक ना, हे लग्न मोड आत्ताच्या आत्ता आपलं काय ठरलं होतं मला सांग. MSc केलंयस तू, आता PhD करायची ठरलं होतं की नाही? मग याच्याशी लग्न का केलंस? डोंट वरी पापा, डोंट वरी. मी तिला PDF पूर्ण करायला देईन. PDF तुझे JPEG सुचवले पाहिजेत. PDF नसतं, PhD असतं, PhD. सॉरी. गप्प बसना, नको ना बोलूस मध्ये. कशाला रसिका? का अगं हे घर चांगलं नाहीये. मी या मुलाच्या आईला ओळखतो, ती माझ्या कंपनीत काम करते. अत्यंत दळभद्री बाई आहे, बेशिस्त बाई आहे, हिशोबात चुकते, सतत खात असते. असेल तुझी सासू, मला काही घेणं देणं नाही, पण बावळट बाई आहे ती. सर बाद झालं आता, बाद झालं. माझ्या सुनेसमोर असं बोलू नका सर तुम्ही आता. बापरे, खूप ऐकून घेतलं सर. तुम्ही असं बोलताना मग मला खूप राग यायला लागतो. मग मी माझी सगळी चिडचिड घरी निघते सर. आई त्रास करून घेऊ नका तुम्ही. आणि माझ्या घरात आता तुमची मुलगी असणार आहे, लक्षात असू दे. एक मिनिट, तुम्ही इनडिरेक्टली मला अशी धमकी देताय की तुम्ही माझ्या मुलीचा सासूरवास करणार आहात? नाही सर, सासूरवास नाही. खरंच माझा सगळा राग ना घरच्यांवर निघतो. मला काय करावं कळत नाही सर. मग मी पोप्या असतो ना, पोप्याला असं खरंच बाई, तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या मुलीला गुद्दा मारलात तुम्ही. पोप्या, अरे हाताजवळ राहत जा रे. सॉरी आई. ए जरा शांत बस, तुम्ही काय केलं ते बघा आधी. सॉरी. माझ्या आईंना काही बोलायचं नाही. रसिका, आता या बाईने वरून चौथा आणि खालून 5वा मनका फोडलाय तुझा. तिला आई म्हणते. काय करेल ती बाई? माझा बाप माझ्याशी असं वागतो म्हटल्यावर सासू चिडणार नाही का? ती माझ्याशी असं वागणार नाही का? तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे पप्पा. रसिका ए, तिला सोड तिला. नाही सोडणार. रसिका माझी धर्मपत्नी आहे. तिच्यासाठी मग जगाशी भांडावं लागलं तर मी भांडेन. कोणी समोर होते 72. आहे, प्रेम आहे तुझं खूप आहे. इकडे इथे हात नको लावू, कोंबडा विस्कटतो. बाळा, तुझं माझ्या मुलीवर प्रेम आहे हे मला कळतंय. पण मला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. खाणार काय? करतोस काय तू? आता काही करत नाही, पण मला आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचंय. म्हणजे हा कधीच काहीच करणार नाही रसिका? पप्पा तो करेल. तो आयुष्यात काहीतरी मोठं करेल आणि तुम्हाला आणि मला त्याचा अभिमान वाटेल. मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या पोप्याला आणि माझ्या आईना काही बोलायचं नाही. बास रसिका, माझ्या सुनेवर आवाज चढवायचा नाही सर. झालं आता लग्न, मन मोठं करा, आशीर्वाद द्या ना सर. मी नाही देणार आशीर्वाद. मग 20 लाख रुपये अकाउंटला ट्रान्सफर करा. ही काय डील आहे? ते आम्ही तिघांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं, आम्ही फिरायला चाललोय, अकाउंटला ट्रान्सफर करा. तिघांनी बुक केलं? तिघ जाणार आहात? सासरे बुवा, मी, रस्सू आणि आई, आम्ही हनीमूनला जाणार आहे. हो. तिघ? हनी तुम्ही यांच्यासोबत हनीमूनला जाणार आहात? सर मी नव्हते जाणार. म्हणजे मी काय करणार ना हनीमूनला. तर तो म्हणाला की तू आता घरी बसून काय करणार, तू कुठे फिरलीच नाहीयेस तर चल आमच्या सोबत फिरायला. सुनबाई पण म्हणाली चल, तर मी आपली चल म्हंटल. चल. अरे वा, छान 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 छान. जा. सुट्टी कोणी दिली तुम्हाला? सुट्टी कोणी दिली? मी तुमचा बॉस आहे की नाही? मी सुट्टी अप्रूव्ह करत नाहीये. पप्पा करा ना, असं काय करताय? नाही. माझ्या आईना सुट्टी अप्रूव्ह करा, नाहीतर आई सिक लीव्ह टाकतील. नाही ग, सिक लीव्ह कसली? टर्मिनेशन लेटर दिले हातात. काय पप्पा? हो. पप्पा घरी पण आपल्या तेच, आणि आता मी सासरी गेले तर माझा छळवात म्हणलात तुम्ही पप्पा. माझ्या सासूला कामावरनं काढून टाकलं, आता आम्ही करायचं काय पप्पा? आम्ही खायचं काय? आम्ही भिका मागायच्यात का पप्पा? बरोबर, आपण भिकाच मागूया सुनबाई. ऑफिसच्या समोर फुटपाथ आहे ना, तिथे आपण भिका मागूया. मला वाटलं नव्हतं पप्पा तुम्ही असं वागाल. नाही, भीक मागताना आधी 2 वाक्य म्हणणार. या समोरच्या ऑफिस मध्ये जो आहे ना माणूस, तो मॅनेजर माझा बाप आहे, आणि त्याने माझ्या सासूला कामावरून काढून टाकले, त्यामुळे आमच्याकडे आता पैसे नाही. द्या रे, कोणीतरी पैसे द्या रे. आणि या सगळ्याचा शेवट मी माझ्या करारी आवाजाने करेन. द्या रे, द्या. प्लीज द्या. गप्प बस. तू तर बोलू पण नकोस. बोलायला लागलास तरी वाटतं रामदास पात्यांचे भावले बोलतायत. बोलू नकोस. पप्पा सारखा अपमान करू नका त्याचा. तू
नको ना जाऊस भीक भीक मागायला रसिका. मी जाणार. नको ऐक ना बाळा, नको बाळा माझा ऐक. टर्मिनेशन कॅन्सल करा. करतो हे बघ करतो. तू भीक भीक नको मागू. बघ टर्मिनेशन फाडलं हे बघ कॅन्सल. भीक नाही मागायची बाळा. एवढा बाप आहे ना तुझा खंबीर. थँक्यू घेतलं तुम्हाला कामाला. हा Thank you, sir. फक्त कामावर वेळेवर येत जा. हा नाही सर मी वेळेतच येईन पण मी आल्यावरती घरातली सगळी कामं हिला करावी लागतील ना सर. नाही पण मी वेळेत येईन. म्हणजे मी आज विचार केला होता की पोरगी नवीन आहे, नवीन लग्न झालंय, उशिरा उठेल, म्हणजे मी 11 वाजेपर्यंत आले असते ऑफिसला. पण ठीक आहे आता मी येते, तुम्ही म्हणतात तर वेळेत येते सर. नाही 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 तुम्ही या 11 पर्यंत. तिच्यावर लोड नको कामाचा. तुम्ही 11 पर्यंत या. तुम्ही हे करा या. पण फक्त 3 नका वाजू. नाही ठीक आहे. थँक्यू हे केलेलं आहे त्यांना कामावर घेतलेलं आहे. पप्पा आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू बाळा. पाया पड ना पप्पांच्या. बाबा पाया पडतो. बुक्की मारे. नको पप्पा चांगलं आहे. छान आहे. पोप्या चांगला आहे. एक ये बाळा ये बाळा. याही सोडूया त्यांना. या बाय पप्पा. बाय बाळा. बाय पप्पा. आपण काश्मीरला जायचं का? तू ए तू हा सर. हे ह्या आहेत माझ्या आता आजपासून. ह्या माझ्या ह्या आहेत. या आहेत माझ्या. यांना हे कर चांगलं छान कर. 4 टाइम चहा मिळाला तर. एकच टाइम. कंपनीचा रूल काय आहे? एकच टाइम चहा. रसिका 4 टाइम चहा करा. 4 टाइम चहा करा. थँक्यू सर. आणि आता पुढचे 4 दिवस मी नसे ना सर. का नसणार आता तू? देवदर्शनाला घेऊन जायचंय ना त्यांना. पण मी तुमची सुट्टी अप्रूव्ह केलेलीच नाहीये. नाही सर तुम्हीच अर्ज लिहा आणि तुम्हीच अप्रूव्ह करा आता काही. आणि नाही केला तर रसिका करतो मी करा लगेच करणार. मी आता स्वतःच ते हे करतो. थँक्यू सर. चल या व्याही या व्याही. ए अभी क्यों हंसा? अभी क्यों हंसा? वो नहीं वो आपकी हालत देखी मेरे को हंसायला. खाली मारेन. हिंदी बोलतोय. वा 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 तुम्ही इथे जो हास्य प्रपंच मांडला तो अतिशय श्रवणीय होता. या स्किट नंतर कमेंट्स ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेत. बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसादा. अमोल पाटीलचीच कॉन्सेप्ट आणि त्यांनीच लिहिलंय. कॉन्सेप्ट छान होती. त्यात जो ट्विस्ट आला तो फार मस्त आला. म्हणजे अपेक्षित नव्हता की असं निघेल पुढे. ही म्हणजे तुम्ही एकमेकांची काही व्याही बोलाल असं काही वाटलं नाही. आणि कॅरेक्टर्स पण मस्त होती. वनिता ऑफिस एटिकेट्स म्हणून तुझी राजेशाही पोच घेतलीस ती म्हणजे लाजवाब होती. लाजवाब. पृथ्वी मस्त. रस्सा मस्त. ॲक्च्युली खरं तर तुझं प्रत्येक स्किट म्हणजे तू मांडलेला प्रपंचच असतो पम्या. पण आज तो त्याला मूर्त स्वरूप तू दिलंस. खूप मस्त अटेम्प्ट होता तुझा. मला खूप आवडला. आणि अशा प्रकारचा आवाज लावल्यानंतर तो काही वेळानंतर इरिटेट होऊ शकतो हे जाणून त्याचा वापर अत्यंत कमी केला हे फार सुज्ञपणाचं लक्षण आहे. आणि त्याचं क्रेडिट अर्थातच गोस्वामींना जायला हवं माझ्या मते. ब्रिलियंट. मस्त वाटलं कॅरेक्टर. दत्तू मस्त. खूप मजा आली. धमाल. हाय हॅलो गाईज. हॅलो. विरहाच्या अकल्पित कल्लोळानंतर तिला भेटण्याची मजा औरच असते. बर. विरहाच्या अकल्पित कल्लोळानंतर तिला भेटण्याची मजा औरच असते. गर्दी जरी असली कितीही चांदण्यांची नजरेला वेळ लावणारी चंद्रकोरच असते. आज असा मूड आहे. आज मराठी प्रेमगीत मूड आहे. आज तो झोन आहे. काय मला कळलेलं आहे की प्रश्नांची उत्तरं सापडली ना की विचारांचा प्रवास संपतो. तर विचारांचा प्रवास सुरू ठेवायचा असेल तर प्रश्न पडले पाहिजेत. आणि प्रश्न काय दरवेळी कठोर नसतात, कठीण नसतात. काही गोड प्रश्न असतात, मधाळ प्रश्न असतात, दिलखेचक प्रश्न असतात, मृगनयनी प्रश्न असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा दगड काळजाचा आज प्रेमाबद्दल का बोलायला लागलेला आहे. कारण मला माझा प्रश्न पडलेला आहे. प्रश्न सापडलेला आहे. सुरभी नाव आहे तिचं. सई मॅम सुरभी नावाच्या मुली गोड असतात. आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण ती गोड आहेच. पण पॉइंट असा आहे ना की आम्ही दोघं खूप वेगळे आहोत. खूप वेगळे म्हणजे कम्प्लिटली डिफरंट. अपोजिट अट्रॅक्ट झालं. म्हणजे प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले असं झालेलं आहे. असं झालेलं आहे. म्हणजे कम्प्लीट मराठी प्रेमगीत झालेलं आहे.
म्हणून मी ठरवलेलं आज तिला भेटायचं. मी तिला बघून असं झालं की हे अंतिम सत्य म्हणून आज अंतिम सत्याला भेटायला आलेलो आहे. जर सगळं ठरलंच तर बँडवाला, बारातवाला, हॉलवाला, केटररवाला सगळ्या वाल्यांना आजच बुक करणार आहे. फक्त जायच्या आधी सोशल मीडियावर ज्या मुली राऊत माझ्याशी फ्लर्ट करतो, राऊत माझ्याशी फ्लर्ट करतो अशी बोंबाबोंब करताय, त्यांना म्हणावं तुम्ही नशीबवान आहात, राऊत तुमच्याशी फ्लर्ट करतो. आणि तसंही मी ठरवलेलं आहे की उलटलेल्या पानांच्या मजकुरावर घुटमळत राहण्यापेक्षा नवीन पानावरच्या कवितेत रमावं. तर जा जिले अपनी जिंदगी दोस्तों के लिए छोड़ दिया तुझे, जा. वेटर 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 कुठे आहे यार? वेटर 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 आलेले. हॅलो हॅलो वेटर. हॅलो सर तुम्ही परत? सर मला एक कळत नाहीये, आमचं हॉटेल जास्त चांगलं आहे की तुमच्या अंगात मस्ती जास्त आहे? वेटर 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 आल्या आल्या सुरू झालात तुम्ही. तुम्हाला बघितलं ना की सुटायला होतं सर. जास्त सुटू नका. ठरवलंय मी आज तुमचा अपमान करणार नाही. आज ठरवलंय, आज माझा झोन वेगळा आहे. आज सांग कधी कळणार तुला, हा झोन आहे आज. आज हा झोन आहे, तू घाबरू नकोस. सर या झोनला पेस लावा तरगम मध्ये. येस. निघा. सर सर सॉरी सर, रागावू नका सर. नाही नाही, तुम्ही ना ते लाल फडक्यासारख्या, तुम्हाला बघितलं ना की मी सुटतो सर. निघा सर, बघतायत. निघा. खूप झालं तुमचं. सर मी ऑर्डर काय देणार वगैरे की मॅडमनी अपमान केल्यानंतर निघ. चल चल निघ चल. मॅडमने अपमान केला. युजलेस, मूर्ख, अक्कल शून्य, बावळट. का लोक येतात अशी ना, खरंच कळत नाहीये मला या जगात. शी. मला म्हणालास? तू कधी आलीस? जेव्हा तू कोणाला तरी बावळट, मूर्ख असं ओरडत होतास नाही 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 नाही, आय एम सो सॉरी. मी तुला नव्हतं. काय दिसतेस ग, एकदम ताजमहाल दिसतेस तू. म्हणजे मी असा फोटो काढू तुझ्याबरोबर? ये ये, बस बस बस, पुढे बस. या तू म्हणजे इथे बस, इथे बस. खरंच तू म्हणजे तू आहेस हा? मी म्हणजे मी आहे, हे कोणीच बोललं नाही मला. मी म्हणजे मी. बस बस. हाय हाय. हायला हाय असं. तू रागवलेलास का कोणावर? नाही नाही नाही, रागवलं नव्हतं. ते वेटर आमचं ते हे नोकझोक आहे जरा. नोकझोक? हा. चिडलेलास का? नाही का, चिडणं माझ्या डिक्शनरीतच नाही. चिडणं, रागवणं, भडकणं हे शब्द नाहीच आहेत माझ्या डिक्शनरीत. असं मला पर्सनली असं वाटतं की माझा जन्म फक्त आणि फक्त प्रेम पसरवायला झालेला आहे. बर बर. जगात प्रेम पसरवायलाच मी आलो. मी कशावरही प्रेम करू शकतो. ग्लासवर, पाण्यावर, मिठावर, टेबलवर, कपड्यावर, खुर्चीवर, सुरभीवर मी प्रेम काय? सॉरी, चुकून मी सुरभीवर प्रेम करतो असं म्हणालो. म्हणजे माझ्या ओठांनी माझ्याशी प्रतारणा केलीच. बापरे बापरे. नाही, खरं तर ना, म्हणजे मनातलं गुपित असं ओठांनी चार चौघात सांगायचं नसतं. हा साधा नियम माझ्या ओठांना कळू नये. लबाड कुठले? यांची शिक्षा मिळणार आहे तुम्हाला. यांची शिक्षा बरोबर हिच्याकडनंच कशी मिळते बघा. सॉरी. ते नाही नाही, मी माझ्या ओठांवरच चिडतो फक्त. काही करतात कधी कधी ना, म्हणून. नाही, पण तुला आवडलं का? म्हणजे मी सुरभीवर प्रेम करतो म्हणालेलं. मी असं कुठे म्हटलं की मला आवडलं? म्हणजे तुला नाही आवडलं का? मी असं तरी कुठे म्हटलं की मला नाही आवडलं? नुसते प्रश्न प्रश्न प्रश्न. त्या प्रश्नांचा शब्दकोडं सोडवून तुला मिक्सर म्हणून जिंकावं असं वाटतंय मला. सॉरी सॉरी. नाही सॉरी सॉरी. मी सॉरी. मिक्सर आहे मी? नाही नाही, तू मिक्सर नाही. मी मिक्सर आहे. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी. तू मिक्सर किधर आहे? तू रोहित शर्मा का सिक्सर आहे? किती चीजी बोलतोस तू. हा. मला नाही आवडत चीजी बोलायला खरं तर. मला सुचत पण नाही चीजी बोलायला. आणि आता तुझं झालं असेल तर काहीतरी ऑर्डर करूयात. चीजी बोलणं चालत नाही. स्किट पुढे कसं जाणार? बघूया आपण. वेटर वेटर वेटर
सर 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 पीटर 3दा हाक मारल्यावरच आलं पाहिजे असं काही नियम आहे अरे हॉटेलचा? हो असू देत पहिल्या हाकेला पण येत जा. असू देत. एक काम करा मला एक सँडविच द्या. का हसलात? हसायचं काय आहे? मला एक सँडविच. ते महाग आहे सर. मॅडम ए ए ए मॅडमला तू विचारू नकोस. मी आहे ना मॅडमला विचारायला. नाही सर. मॅडम सुरभी सुरभी तू काय सँडविच घेणार? सँडविच मध्ये ब्रेड असतो म्हणूनच त्याला सँडविच. अनहेल्दी असतं ना ते नकोय मला. सँडविच नको. हा मग साऊथ इंडियन? ते अन्नाच्या गाडीवर, इथे कुठे? चायनीज? ऑइली असतं, हार्ट प्रॉब्लेम होतात. नो. पास्ता खाऊया. पास्ता जिमवाले पण खातात असं मी ऐकले. ऍडव्हर्टाइजमेंट असतात त्यांच्या, फसवतात. पास्ता नको, त्यापेक्षा आपण सँडविच खाऊयात. अगं मी मगाशी बोललो सँडविच, तू नाही म्हणालीस ना ब्रेड असतात म्हणून काहीतरी. हा पण तू साधं सँडविच म्हणाला असशील ना. मी टोस्ट सँडविच म्हणते ना. अच्छा. म्हणजे टोस्ट केलेले ब्रेड आणि गव्हाचे ब्रेड आणा. हा ओके. हा म्हणजे टोस्ट केल्यामुळे कसं होतं ना की भाज्या आहेत ना त्या आतमधल्या शिजतात थोड्याशा, त्याच्यामुळे गॅसेस नाही होत. आणि त्याच्या ब्रेडवर जे जम्स असतात ना टोस्ट केल्यामुळे ते निघून जातात. सो तुला साधं हवंय का ब्रेड? नाही 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 अनहेल्दी खायचं असेल मला तर नाही. please खा. मी आता तुझ्यावर हेल्दी आता करतोय झुंबा आणि मारतोय बोंबा बाबा. आता हे तू मागव 2 टोस्ट सँडविच, हे ब्रेड. सर काय ब्रेड? गव्हाचे ब्रेड. गव्हाचे ब्रेड. सर नक्की 2 आणू ना? नक्की का रे? सर नाही ठीक आहे. आण ना 2 आण ना. Yes, तुला yes, काय? हे ना मला डोक्यात जातं ते, खरं सांगतो. ठीक आहे. वेटर खूप गरम होत आहे ना. चल काही काय थंडी वाजते. मला तसं झालं की मी शॉल घेऊन यायला पाहिजे होती. अगं नाही काहीतरी असं जॅकेट. सुरभी ते तू हॉट आहेस आणि म्हणून मला तसं गरम होत आहे असं ते जुळवलं होतं. नको ना चीजी बोलू. मला नाही येत ना चीजी बोलता. मी मगाशीच बोलले नको ना. थांबव ना हे सगळं तुझं. तू माझं USPs घालवतेस. ठीक आहे आपण काय बोलू मला कळत नाहीये आता. तू काल म्हणालास ना काय? मला, कविता केली आहे, ऐकवणार आहे. नाही ऐकवायची असेल तर नाही चालणार नाही मला. कविता केली आहे मी. कविता पण ती थोडी चीजीच आहे. पण आता ती कविता आहे तर ती चीजी असलेली चालेल ना थोडी. ऐकव. थोडीशीच आहे. गुलाबाच्या फुलापरी गंध तुझा दरवळू दे, गुलाबी स्वप्नांमध्ये प्रीत माझी विरघळू दे, हे न माझे फूल झाले साऱ्या जगाला हळहळू दे, प्राण गेला तरी 72 जीव तुझ्यातच घुटमळू दे. कशी वाटली? टिपिकल. हा गुलाब का? गुलाब का म्हणजे गुलाब का? गुलाब ते- दुसरी फुलं नाहीयेत. झेंडूचं फूल नाहीये, जास्वंदीचं फूल नाहीये, कर्दळचं फूल नाहीये, आबोलीचं फूल नाहीये, दगड फूल नाहीये, धोत्र्याचं फूल आहे. गुलाबच का? काय करायचंय? गुलाब काय वेगळं सुचलंय तुला? अगं नाही, गुलाबाची परंपरा आहे एक की एक त्याची मोनोपोली आहे प्रेम ह्याच्यामध्ये की गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आपलं मानलं जातं. कोणी ठरवलं? गुलाब प्रेमाचं प्रतीक तू ठरवलंस? तू मोठा कवी लागून गेलायस. नाही नाही मी तू ठरवणार आता कोणाला कोण काय जागा द्यायची हे. एक मी नाही. अगं ते खूप आधी मोठ्या कवींपासून ते कोणी ठरवलं? कोण आहेत ते? मला भेटव, मी त्यांना विचारते. गुलाबच का प्रेमाचा प्रतीक? झेंडूचं फूल का नाही? झेंडूच्या फुलालाही असतो की केशरी रंग. निसर्गाने भेदभाव केला नाही त्यांच्यामध्ये. तू कोण आहेस रे? एखाद्या मुलीला गुलाबच का पाहिजे तुला? घे ना दुसरं घे. मला तू धोत्र्याची जर उपमा दिली असती तर मी पण इम्प्रेस झाली असते ना. ओंकार हे बघ. धोत्र्याची उपमा? हो. धोत्र्याची उपमा तुला? हो. हे बघ ओंकार, तुझ्यात ना कॅलिबर आहे. आय नो. तू चांगला कवी होऊ शकतो म्हणून सांगते मित्र तुला. हा तर असं म्हणजे लोकांसारखं नको करूस, बाकीच्या कवींसारखं अजिबात नको नाही. मला पटतंय, मला कळलंय की म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वाहू नकोस. उलटा विचार कर कधीतरी. मी आहे, मी तसा आहे. म्हणजे मी इम्प्रेस होईन ना. येस येस हा ना? मी करेन. मी वेगळा गुलाब नको. मी म्हणते दगड फुल हे तुझ्या कवितेत टाक आणि बघ प्रयत्न करू. मस्त. तुझा चेहरा जसा दगड फुला नाही होते. सॉरी. मी ट्राय करतो, नंतर कधीतरी मी ट्राय करतो. पण मला पटलंय. माझा सांगण्याचा मुद्दा आहे की मला पटलेला आहे. मी थोडं वेगळं लिहिलं पाहिजे. गुलाबच का? झेंडू घेऊ. तू झेंडू सारखी दिसते. काय पण होऊ. लगेच होला हो केलंस. तुला स्वतःची मतच नाहीयेत. मी बोलले झेंडू घ्यायचा.
स्वतःचा स्टँड नाहीये. आहे. मी बोलले झेंडूचं फुल घ्यायचं, मग गुलाबाच्या फुलाला आता बाजूला ठेवा का? गुलाबाचं फुल प्रेमाचं प्रतीक आहे, आधीपासून चालत आलंय ना. अरे पण मी तेच वाक्य तुझ्या विचारातून आलेली कविता आहे ना. अगं हो, पण मग तू मला म्हण ना की नाही सुरभी, मला माझ्या कवितेत गुलाबाचीच उपमा द्यायची आहे तुला, म्हण. पण तू मगाशी म्हणालीस मला की गुलाब कशाला, म्हणून मी तुला म्हणालो पण गुलाब. तुला तुझं स्टँड नाहीये, तुला कन्व्हिन्स करता येत नाही मला. मला येतं. तू तुझ्या कवितेत गुलाब वापरलास ना, तू म्हण आता, म्हण असं की मला माझ्या कवितेत तुला गुलाबाची उपमा द्यायची. मला माझ्या कवितेत तुला गुलाबाची उपमा द्यायची आहे. ओके. का झेंडूचं फुल नाहीये? तू परत तेच बोलतेस. तुला गुलाबाचीच उपमा द्यायची आहे. सुरभी आपण परत दुसऱ्या पानापासून सुरू झालोय आता. आपण पुढे नको ना. मला 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 हा तुला कळतंय का? मला सगळं कळतंय. तुला तुझं स्टँडच नाहीये. मला स्टँड आहे. आपण मी बोलली कविता फाडूया. कविता फाडली. गुलाब बिलाब कविताच नको. माझा स्टँड आहे कविता नको. आपण कवितेविषयी बोलूयाच नको. हा माझा स्टँड आहे. मला फक्त एवढं सांगायचं, तू तुझं स्टँड घे. मी बोलले म्हणून बदललं नाही, नाही. असं नको करू. माझा स्टँडच कविते हे मी गाणं पाठवलेलं तुला. एक गाणं पाठवलं होतं. क्योंकि तुम ही हो असं. आवडलं का? छान होतं. आवडलं. मला मी मुद्दामून पाठवलं. म्हणजे अरिजित सिंग माझा खूप आवडता गायक आहे. म्हणजे बेस्ट आहे. अरिजित सिंग व्हेरिएशन देतो ना असल्या कमाल. हे टॉप नॉच वर्ल्ड क्लास नंबर 1 अरिजित सिंग. तुम्ही हो, तुला गाऊन पाठवलं. म्हणजे सोनू फालतू सिंगर आहे. सोनूला गाताच येत नाही. कोण सोनू? सोनू निगम. त्याला का? सोनूला गाताच येत नाही. तुझा अरिजितच टॉप नॉच वर्ल्ड क्लास आहे. अगं पण मी म्हणालोच नाही सोनू असं वाईट. मी म्हणालो अरिजित सिंग चांगला आहे. म्हणजे सोनू वाईट गातो कारण तू त्याचं गाणं ऐकलंच नाहीयेस ना. मी ऐकलंय त्याचं गाणं. तुला के माहित आहे, कैलाश खेर माहितीये. तू त्यांची रेंजच कधी ऐकली नाहीयेस म्हणून तुला तो कोण तो काय त्याचं नाव अरिजित सिंग मोठा वाटतो. हा अगं तसं काही नाहीये राणी. बरं बाई सोनू निगम मोठा बस. म्हणजे अरिजित सिंग घाण गातो. तुझा सोनू निगम आता मोठा झालाय म्हणजे अरिजित सिंगला व्हॅल्यू नाहीये. मी तसं नाही. नाही तसं नाही म्हणाला. मग कसं म्हणाला? जाऊ दे ना. सगळे सिंगर त्यांच्या ह्याला छान आहेत. मस्त. इक्वॅलिटीचा आव आणतोयस तू आता. इक्वॅलिटी कुठून आली मध्ये? मी बोलले म्हणून आता सगळे बेस्ट आहेत, सगळे भारी आहेत असं नको म्हणूस. अरे पण इक्वॅलिटीचा संबंधच नाही. इक्वॅलिटीचा संबंध नाही. तुला तुझं स्टँडच नाहीये ना. मी बोलल्यावर तुझी मतं कशी बदलतात ओंकार? वेटर वेटर वेटर. आलो सर. आलो. माझं एवढंच म्हणणं आहे स्वतःचा स्टँड घ्यायला. हा एवढा वेळ सँडविच आणायला एवढा वेळ? नाही सर, मी मगाशी आलो होतो पण तुमचा स्टँड वाकत होता म्हणून परत गेलो. ब्रेड कोणी आणायला सांगितलं? बापरे. मी ब्रेड सांगितला. सुरभी तू ब्रेड सांगितलास ना. टोस्ट ब्रेड. वो काय वीट 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 गव्हाचा साधा ब्रेड दिसतोय, गव्हाचा ब्रेड दिसतोय हा तुला. ब्रेड कोणी आणायला सांगितलं? कशाला स्वतःचा शानपणा करतोस रे? ब्रेड नसलेलं सँडविच द्या. ब्रेड नसलेलं. ब्रेड नसलेलं द्या. मस्त. बस बस बस. तुमचं हा हे अख्खं घेऊन जावा. तू सांगितलंस ना ब्रेड आणायला. तुला हवं होतं ना ब्रेड, हे साधं ब्रेड. इकडे 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 पटकन याने सांगितलं ना ब्रेड. खाऊ दे याला ब्रेड. अनेल दे सांगते ना तुला. मी सांगते ना मगासपासून. ब्रेड खायचंय दे याला ब्रेड दे. नाही मॅडम, मी हे आता कुत्र्याला टाकत होतो. 2 याला टाक. टाक कुठे? वाढ तरी म्हण निदान. मग आता तो कुत्र्याला टाक म्हणाला तेव्हा बोलायचं ना त्याला. त्याला का नाही बोलत? मलाच कशाला बोलतोस तू प्रत्येक वेळी? पण कुत्र्याला मला का बोलतोस? आपण कुत्रा ॲनिमलिस्ट कुठला? ॲनिमलिस्ट असं काही नाहीये. काही नाही. मग त्याला बोलाय टाक ना टाक ब्रेड, बाबा त्याला खाऊ टाक. दे. टाक मला टाक काय ते. अनहेल्दी आहे सांगते तरी आपलं ब्रेड खायचंय त्याला. तू थांब ना जरा. सुरभी तू जरा थांब ना यार. 1 मिनिट. माझं एवढंच म्हणणं आहे, तू तुझा ना स्टँड घ्यायला शिक. तुला काय खायचंय हे पण नाही कळत ओंकार. तुला स्टँड घ्यायला हवं की मला अशा मुलाशी लग्न नाही करायचं ज्याला स्वतःची मतच नाहीये. लग्न करायचंय ना. मी माझी मतं मांडतो. घाबरू नकोस. मी माझी मतं आपण त्याच्यावर बोलूया. मतावर ठाम. येस मी माझ्या मतावर. स्टँड घे मतावर. स्टँड एकदम या. हा एक घरी कोण कोण असतं तुझ्या? घरी कोण कोण असतं तुझ्या? बरोबर आहे प्रश्न. मस्त.
बाहेर कोण नसतं असं का नाही विचारलं? बाहेर माझे नातेवाईक नाही राहत, घरातच राहतात माझे नातेवाईक. पण असं कोण विचारतं? बाहेर कोण कोण नसतं? हसू नकोस. नाही असं असं कोणीच तुला कळत नाहीये तुला काय प्रश्न विचारायचा? नाही मला हे की घरात तू कोणाबरोबर राहतेस, घरात तू कोणाबरोबर राहतेस, बाहेर तुला नाही राहत, तू कोणाबरोबर, ज्यांच्या बरोबर तू घरात राहतेस. आई बाबा आणि लहान बहीण आमची घरात. हा सेम पिंच. मी पण, म्हणजे मी तुझ्या आई बाबा आई बहीण बरोबर राहत नाही, मी माझ्या आई बाबा आणि लहान बहिणी बरोबर राहतो. हा आणि खरं ना मी तुला सांगतो, तुला सासूचा काही त्रासच नाही. माझी आई एवढी चिल आहे ना की अरे कमाल चिल. म्हणजे माझं आणि आईचं एवढं बॉन्ड क्लोज आहे, मित्रापेक्षा जास्त क्लोज मला आई आहे. आई इज क्लोज टू मी. आणि बाबा बाबा पण क्लोज आहेत, पण आई जरा जास्त क्लोज आहे. तुझं शिक्षण कोणाच्या पैशावर झालं रे? बाबा. कोणाच्या घरात राहतोस रे तू? बाबांच्या घरात राहतो. मग ज्या माणसाच्या घरात राहतोस त्या माणसाला तू तुझ्या आयुष्यात दुय्यम स्थान देतोय. नाही, मी दुय्यम स्थान आई देतच क्लोज नाहीये. आहे तुझ्या, तुझी बाबा तुझे क्लोज नाहीये तुझ्या. अगं पण तसं मित्रांपेक्षा आई क्लोज आहे. मित्र फालतू आहेत म्हणजे तुझे. ती चांगली गोष्ट आहे ही. खरं तर आई क्लोज आहे आणि बाबा दुय्यम नाहीयेत. प्लीज बाबा दुय्यम नाहीयेत. मी बाबांना आत्ता वाढदिवसाला कार देणार आहे, तुला माहितीये का? बाबा कसे दुय्यम असतील? आईला काय देणार? आईला झाला वाढदिवस. काय दिलंस? कार दिलीस? कार का देऊ मी? का देऊ? बाबाला तू कार देणार, आईला कार का देणार? अगं आईला कार का देऊ? तिला चालवता येणार आहे का? म्हणून काय असं का देऊ कार मी? हसतोयस तू. नाही हसत. स्त्रियांवर हसतोयस तू. नाही. बायका कशा गाडी चालवणार असं हसतोयस तू. बायका नाही, आई माझी कशी गाडी चालवणार असं हसलो मी. कशी चालवणार? तू आणि तुझ्या पप्पांनी मिळून तिला ड्रायव्हिंग क्लासला घातलं आजपर्यंत, तर ती बिचारी बाई कशी शिकणार रे गाडी? अत्याचार करताय बायकांवर. तुझ्यासारखे पुरुष आहेत ना म्हणून बायका मागे राहिला ते विसरू नको ओंकार. मी एकट्यामुळे अख्ख्या समाजाच्या बायका मागे राहिल्यात? माझ्या एकट्यामुळे? काय ताकद आहे माझ्यात? आवाज नको वाढवस. आवाज वाढवून तुझा मुद्दा क्लिअर होणार आहे असं काही नाही. अरे पण मी बायकांना जज करतो. मी बायकांना जज नाही. आजकालच्या बायका बाईक, रिक्षा, बस, विमान चालवतात. माझी आई गाडी पण नाही चालवत. हेच तुझे विचार बदल. अरे विचार नाही ओंकार, तुझ्या नावामध्ये ना ओंकार आहे. तू तुझ्या आईला साधी कार देऊ शकत नाही. मी कार देतो पण लॉजिक तुझ्या जवळ ठेव प्लीज. मी देतो कार बाई, मला काही प्रॉब्लेम नाही कार देण्यात. मी देतो, आईला कार देतो. कशाला देणार आता? कार बाबांना देत होतास ना. अरे मी बाबांना मैं सबका दो दो प्लेट लाता है रे. मैं सबका दो दो प्लेट लाता है. मम्मा को गाड़ी, बाबा को गाड़ी. मम्मा को कपडे, बाबा को कपडे. मम्माला काय नाही. कन्व्हिक्शन ने बोल ना मित्रा, प्लीज कन्व्हिक्शन ने बोल. हे नको करूस. मी बोलते म्हणून माझी मतं बदलणार आता. हे असं नको वागू. स्टँड घे तुझ्या मतासाठी. माझा स्टँड ना तुझ्या कानाखाली काढेन मी आता. गप्पा बस. स्टँड घे, स्टँड घे, स्टँड घे. माझा स्टँड बरोबर आहे. डेपो सांभाळ स्वतःचा. बस तिकडच्या तिकडेच उभे आहे. तू तुझा डेपो अख्खा फिरवते सगळीकडे. डोंगर का पाणी, डोंगर का पाणी. इकडचं हे, तिकडचं ते. काही नाही आपलं. माझी मतं जर डोंगर का पाणी असतील ना मग तू ठरव ना. तुला डोंगरावर राहायचं की पाण्यात राहायचं? तुझी कसली मतं? तुझी मतं नाहीच आहेत. माझ्या वाक्याला फक्त विरोध करतेस तू, एवढंच. एक मिनिट, असं काही नाहीये. तुला काय वाटतं मला माझी मतं नाहीयेत? नाहीच आहे. ठामपणे सांगू शकते तुला तुझं स्टँड नाहीये. हे गप्प बस गा. मी ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला असलो की तुला त्या बाजूला जायचं असतं. मी त्या बाजूला असलो की तुला ह्या बाजूला यायचं असतं. आयुष्य माझा रस्ता क्रॉस करण्यात जाणार आहे. फक्त कळलं का? तुझ्याशी लग्न केल्यात मला सांगते कोणीतरी रस्ता करत गाडी आहे मी मरेन. एवढं मूर्ख मुला. काय मूर्ख मुला? बोल बोल काय बोल. मला मी तेच सांगते मगासपासून. आयुष्य आहे ना खडतर रस्त्यासारखं असतं. गुड मॉर्निंग मेसेजेस घशात घालेन मी रात्री येऊन. आयुष्य खडतर रस्त्यांसारखं असतं. तुझ्या बरोबरचं आयुष्य असणारच आहे खडतर रस्त्यांसारखं. माझ्या मतांचा अपमान करतोय. तुला मतच नाहीये तुझी. तुला मतच नाहीये. मला माझी मतं नाहीयेत. नाही आहे. तू माझ्या मताला फक्त विरोध करतेस. विरोध. तुला स्टँड नाहीये तुझं. गप गे. किती आहे ते स्टँड नाहीये, स्टँड नाहीये. तरी मी विचार करत होतो लताबाईंची गाणी डिसलाईक करणारी ही कोण लोक आहेत? तुमच्यासारखी लोक आहेत ही.
तुमच्यासारखी 1000 लोकांनी लाईक केलंय मग मी डिसलाईक करणार, मी असं दाखवणार. येडी कुठली, गप्प बस. मला सांगते तू जास्त बोलतोय. मी जास्तच बोलणार. तुला काय वाटतं मला काही ह्या गोष्टींमधलं कळत नाही, मी उगाच माझी मतं मांडते? तुम्हाला कळतच नाही, तुम्ही ती लोक पिक्चर न बघता बॅन करा बॅन करा बॅन करा. अरे बघा तरी आधी येड्यांनो, कला नाही कलात्मकता नाही, फक्त विरोधाला विरोध करत राहायचा. विरोध करायचा ना मानसिक आजार झालाय तुम्हाला, आजार. रोगी आहात तुम्ही, रोगी. लक्षात घे. जास्त नाही बोलायचं. वात कुकुट आहेस तू, वात कुकुट. मी कोण आहे? वात कुकुट, उलटा वात कुकुट आहेस. उलटा वात कुकुट आहे. उलटा प्रश्नार्थक वात कुकुट आहेस तू, प्रश्नार्थक उलटा वात कुकुट असा. मी प्रश्नार्थक उलटा वात कुकुट आहे. बोलताही येत नाही तुला, गप्प बस. प्रश्नार्थ उलटा वात कुकुट. जास्त बोलू नको ओंकार. प्रश्न 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 नुसतं होला नाही करायचं, नाहीला हो करायचं. मी नाही म्हणते. हो नाही. हो नाही. हो नाही. हो नाही. नाही. हो. बघ येडे, बघ काय करते असते. नाही नाही नाही, काळा बोलला पांढरा बोलायचा, पांढरा बोलला काळा बोलायचं, घुटणा बोलला हे म्हणायचं, डोळे बोलले कान बोलायचं, नाक बोलले तोंड बोलायचं. विरोध करत राहा फक्त. सूर भी मेरे से रे तू दूर अभी, अभी क्या अभी. वाजव वाजव, मी सोडून जातोय तुला. खूप भारी, खूपच भारी. प्रसाद दा, इतक्या कळकळीने केलेल्या फ्लर्टिंगला जर सुंदर मुलगी रिस्पॉन्स देत नसेल तर एका सुंदर पुरुषाने नक्कीच दिला पाहिजे. येस सर. सुंदर पुरुष मी. अफलातून ओंकार, अफलातून या सिरीजवरनं मला असं वाटतं की तुझं सगळ्यात जास्त प्रेम आहे. तू खूप खुलतोस या सिरीजमध्ये आणि त्याचा ग्राफ आम्हाला कळतच नाही की तुझ्या रोमॅन्टिसिझम मधून तू फ्रस्ट्रेशनला कधी पोचलायस. थँक्यू सर. इतका स्लिक नेतोस तू तो ग्राफ. ह्याच्यात तुझी ताकद आहे मित्रा, कमाल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. शिवा अप्रतिम, अप्रतिम. म्हणजे उत्तम आणि अत्यंत मोलाची तितकीच तगडी साथ दिलीस तू त्याला. आणि तुझ्या अभिनयातली मॅच्युरिटी दिवसेंदिवस इतकी सुपर्ब पद्धतीने प्रेझेंट होतीये की फार मस्त वाटतं बघताना. वा वा. श्रमेश, शोले फेमस झाला पण हिरो हिरोईन इतकाच गब्बर पण लक्षात राहिला, किंवा मिस्टर इंडिया फेमस झाला पण मोगॅम्बो पण तितकाच लक्षात राहिला. तू या सिरीजचा मोगॅम्बो आहेस आणि मी खुश आहे. म्हणजे अशक्य टायमिंग आहे तुझं, अशक्य. आणि इतका वियर्ड सेन्स ऑफ ह्युमर आहे ना तुझा की ओ, म्हणजे ती जी मधली जागा आहे ना ती सुचूच शकत नाही मित्रा. पण ते जे टायमिंग होतं ना, इकडे जे बोलते त्याच्यानंतर तू तिथनं निघून जाणं. आणि गंमत काय आहे की हे सेंटर स्टेजला इतक्या फ्रंटला आहेत आणि तू इतक्या कोपऱ्यात कुठेतरी बारीकसा दिसलास, पण तेवढ्यात लक्ष वेधून घेणं ही अभिनेत्याची ताकद आहे. आणि तुला मिळालेल्या रिस्पॉन्स नंतर समोरच्या 2 नटांनी आपली वाक्य न दामटवणं ही या मंचाची वृत्ती आहे. जे ज्याचं आहे ते त्याला मिळावं हा या मंचाचा संस्कार आहे आणि तो कायम शाबूत राहायला हवा. फॅन्टास्टिक, बहारदार, खूप मजा आली, खूप मजा.